तर 3 वर्षांच्या नातीचा आजोबांकडून विनयभंग करण्यात आलेला आहे। आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील ही संतापजनक घटना आहे। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। आरोपी आजोबाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत। आमिर, आणखी एक संतापजनक प्रकार हा केस तालुक्यामध्ये घडलाय। नक्कीच नक्कीच सर, आपण जर बघितलं तर पुन्हा आज महाराष्ट्रामध्ये बीडच्या केस तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घटना घडलेली आहे। विशेष म्हणजे 3 वर्षाची मुलीवर आजोबाकडून तर विनयभंग करण्यात आला होता। त्यानंतर लोकांनी, गावकऱ्यांनी त्या ठिकाणी युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली। त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आता लोकांचं म्हणणं आहे की जे आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याला कठोरची कठोर शिक्षा व्हावी, गावकऱ्यांची मागणी आहे। ठीक आहे आमिर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। केस तालुक्यामध्ये हा संतापजनक प्रकार घडलेला आहे। आजोबानंच 3 वर्षीय नातीचा विनयभंग केलेला आहे। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। दरम्यान या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी कठोरात कठोर शिक्षा त्याच्यावर व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे।